खेड तालुक्यातील लोटे मेडसी क्षेत्रातील श्री पुष्कर केमिकल्स या कंपनीच्या 1 नंबर प्लांटमध्ये सकाळी 11च्या दरम्यान नायट्रोजन गॅसमुळे भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे। या स्फोटामध्ये 3 कामगार जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते। या ठिकाणी कंपनीत अनेक वॉल हे जुने व जीर्ण झालेत, तर केमिकल्सच्या अनेक वाहिन्या देखील बदलण्याची गरज असून यामुळे कंपनीतील कामगार असुरक्षित असल्याचं बोललं जातंय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे चिपळूण ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांच्याकडून। खेड तालुक्यातल्या लोटे एमआयडीसी मध्ये श्री पुष्कर केमिकल्स या कंपनीमध्ये एका प्लांट मध्ये मोठा स्फोट झालेला आहे। आपण त्या ठिकाणी आता आहोत। कॅमेरामध्ये तुम्ही पाहू शकता 1 नंबर प्लांटच्या वरच्या मजल्यावर हा स्फोट झालेला आहे। एका वेसल मध्ये असलेल्या केमिकलमुळे झालेल्या स्फोटामुळे एक जो कर्मचारी इथे काम करणार होता त्याचे हात भाजलेले आहेत। त्याला गारडा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान या ठिकाणी एमआयडीसीची फायर ब्रिगेडची यंत्रणा आलेली आहे। पोलीस यंत्रणा देखील खेड पोलीस स्टेशनमधून दाखल झालेली आहे। ज्या कामगाराला दुखापत झाले त्याला गारडा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले आहे। मात्र एकापेक्षा अधिक कामगार या ठिकाणी जखमी झालेले असू शकतात असा प्राथमिक अंदाज होतोय। लोटे परशुराममध्ये अनेक वेळा असे स्फोट होतात, अनेक वेळा सेफ्टी यंत्रणा न वापरता कामगार काम करत असतात। याबाबत महाराष्ट्र सरकारने स्ट्रक्चरल आणि सेफ्टी ऑडिट करून घ्यावं अशा सूचना देखील केलेल्या होत्या। मात्र सामान्य कामगारांच्या जीवावर चालणाऱ्या ह्या कंपन्या, मोठ्या होणाऱ्या या कंपन्या त्यांच्यासाठी सेफ्टी यंत्रणा का राबवत नाहीत असा सवाल इथले कामगार विचारतात। यांच्या सेफ्टी यंत्रणेचं काय होणार, हे प्रिकॉशन्स कधी घेणार आणि या कंपन्यांमधली ही अपघाताची मालिका कधी थांबणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सन्या दवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण। ही खूपच दुर्दैवी घटना आहे। आज पुष्कर केमिकलमध्ये एक छोटासा ब्लास्ट झाला आहे आणि सुदैव आहे की कोणतीही इंजुरी कोणालाही काही गंभीर स्वरूपाची झालेली नाही। एका टँकचा ब्लास्ट झाला आहे आणि सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे। आग पूर्णपणे विझवण्यात आलेली आहे। लोटे एमआयडीसी मधील फायर ब्रिगेडने चांगल्या पद्धतीने काम केलंय आणि ती सिच्युएशन संपूर्ण अंडर कंट्रोल आलेली आहे। हे दुर्दैवी आहे, का घडतंय काही कळत नाहीये, कारण कोणी दुर्लक्ष करतंय किंवा सिच्युएशनकडे पाहत नाहीये किंवा होत नाही। आता याचं कारण सुद्धा आपल्याला आता कळणार नाहीये, तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर कारण काय ते आपल्याला कळेल। उद्योजक संघटनेमार्फत सुद्धा गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही सेफ्टी ऑडिट केलं होतं मॅक्झिमम कंपन्यांचं आणि आता सध्या सेफ्टी ऑडिट शासनामार्फत व्हायला पाहिजे, ते करत आहेत। त्यांचं काय कल्पना